मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता थेट दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, संपूर्ण व्हिडिओ अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे। तर सुरुवातीस आपण एक महत्त्वपूर्ण अशी सूचना देणार आहोत, ती म्हणजे PM किसान योजनेचा जर तुम्हाला 19वा हप्ता पाहिजेच असेल तर PM किसान योजनेची eKYC आवश्यक आहे। तर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। शेतकऱ्यांच्या PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी eKYC करणं आवश्यक आहे। जर कोणत्याही शेतकऱ्यांनी eKYC केली नाही त्यास योजनेचा लाभ मिळणार नाही। शेतकऱ्यांना 3 प्रकारे eKYC करू शकता। आपण फक्त 2 प्रकारे करणार आहोत, ती म्हणजे OTP बेस्ड आणि दुसरी म्हणजे बायोमेट्रिक CC आधारित eKYC। अशा पद्धतीने eKYC करू शकता। तसेच आता लाभधारी यादी कशी तपासायची हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। मित्रांनो, सरकारकडून PM किसान योजनेची लाभधारी यादी कशी तपासायची, तर सुरुवातीस PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला eKYC प्रक्रिया 2 प्रकारे करायची, मी सांगितल्याप्रमाणे करा। त्यानंतर 18व्या हप्त्याचा स्टेटस काढा। स्टेटस काढल्याच्या नंतर लाईट सेटिंग स्टेटसचा प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करून घ्या। eKYC प्रक्रिया नो असेल स्टेटस तर यस करा आणि काय प्रॉब्लेम असतील तर ते दुरुस्त करून घ्या। 3 पैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर हप्ते स्टॉप होत असतात, आपल्याला माहितच आहे। तर येणारा जो 19वा हप्ता आहे तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे, पण तत्पूर्वी eKYC करून घ्या। लाईट सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग अशा प्रकारच्या ज्या कामे आहेत ते कामे करून घ्या। येणारा हप्ता येऊन जाईल। धन्यवाद।